फॅमिली, तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। मस्तपैकी थंडी पडलेली आहे आणि आता थंडीमध्ये माणसाला जर काही खाऊ किंवा पिऊ वाटत असेल तर ते म्हणजे मस्त असं चिकन सूप। तर आज आपण त्याचीच रेसिपी बघणार आहे। तर त्यासाठी मी सर्वात आधी कढई ठेवली। तुम्हाला जे भांडं तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही टोपात सुद्धा करू शकता, पण मी कढईमध्ये करते। तर मी आधी तेल टाकून घेते। अद्रक आणि लसूण असं बारीक कापून घेतलेलं आहे। तर सर्वात आधी मी ते टाकते। याला अगदी आपल्याला 1-2 मिनिटांसाठी आपल्याला परतून घ्यायचं। आता ह्यामध्ये मी थोडी कांद्याची पात, थोडासा कोबी, तुमच्याकडे जी भाजी असेल अवेलेबल, म्हणजे शिमला मिरची असेल तर ती पण तुम्ही कापून टाकू शकता ह्यामध्ये। आता माझ्याकडे ज्या होत्या मी त्याच टाकते। बारीक चिरलेली हिरवी मिरची, हे सगळं आपण तेलामध्ये थोड्या भाज्या आपल्या नरम होईपर्यंत आपण परतून घेऊ। थोडीशी काळी मिरी आणि थोडं मीठ। आता ह्यामध्ये मी चिकन शिजवून घेतलं होतं ऑलरेडी, तर हे चिकनचा स्टॉक आहे तर मी तोच टाकून घेते। आता ह्यामध्ये मी थोडी ग्रीन चिली टाकते, डार्क सोया सॉस टाकते थोडा, थोडा रेड चिली सॉस टाकते, थोडंसं विनेगर टाकते। त्याला चांगलं मिक्स करून घेऊ आपण। आता याला उकळी आले तर यामध्ये मी असं चिकन श्रेड करून घेतले, म्हणजे चिकनचे तुकडे करून घेतलेत बारीक बारीक। तर आता मी या उकळीत टाकून घेते। तर ह्यामध्ये मी थोडीशी शेजवान चटणी पण टाकते। सगळं चांगलं मिक्स करून घेते। तर तुम्ही बघू शकता सूपला चांगली उकळी आली। आता ह्यामध्ये मी 1 अंडा घेतले, ते फेटून घेतले। आता ते मी थोडं थोडं करून ह्यामध्ये टाकत जाते आणि त्याबरोबर मी म्हणजे एका हाताने मी त्याला चांगला हलवत पण जाते। आता तुम्ही बघू शकता अंड पण आपलं चांगलं एकजीव झालंय सूप मध्ये। आता मी ह्यामध्ये 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर आणि पाणी टाकून याचं घोळ तयार करून घेतला। आता तो मी थोडं थोडं या सूप मध्ये टाकते।
आता याला चांगली उकळी येऊन देऊ. तर तुम्ही बघू शकता सूप मस्त असं उकळलंय. त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते. हे बघा आपलं सूप असं छान असं गरमागरम तयार झालंय. तर या मस्त मस्त थंडीमध्ये गरम गरम सूप प्यायला. तर आपलं मस्त असं गरमागरम चिकन सूप रेडी आहे. अशा थंड वातावरणामध्ये आणि थंडीमध्ये जर असं चिकन सूप भेटलं तर अजून काय पाहिजे. तर तुम्ही पण हे घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.